विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इग्नाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. लवकरच पोलीस भरतीला सुरुवात होते कारण 17,471 पदांना मंजुरी मिळाली आहे. आता ही परीक्षा होत असताना पोलीस भरतीची तयारी करत असताना मेरिट लिस्टमध्ये आपलं नाव यावं यासाठी किमान किती मार्क आपण घेणं गरजेचं आहे नियमानुसार ते आपण आज या ठिकाणी समजून घेणार आहोत. ठीक आहे, चला. आता बघा या ठिकाणी हा जो GR आहे हा 31 जानेवारी 2024 ला आलेला आहे. याच्यामध्ये काय आहे हा GR थोडक्यात सांगतो. यामध्ये 17,471 जी पदं आहेत ही 100% पदभरतीला महाराष्ट्र सरकारने मान्यता दिलेली आहे. त्यामुळे आता लवकरच पोलीस भरतीला सुरुवात होईल. त्यामुळे तुम्ही जर इयत्ता 12वी उत्तीर्ण असाल आणि पोलीस भरतीमध्ये तुमचं जर उंची आणि वय बसत असेल तर नक्की तुम्ही जोरदार तयारी करा. बघा या ठिकाणी पोलीस भरतीचे सगळ्यात महत्त्वाचे प्रामुख्याने 3 टप्पे आहेत. सगळ्यात आधी आपल्याला ग्राउंड द्यायचं आहे. त्यानंतर आपली होणार लेखी परीक्षा, त्यानंतर आपलं कागदपत्र आणि मेडिकल असा हा तिसरा टप्पा असणार. म्हणजेच यातनं आपल्याला एक गोष्ट कळली की सगळ्यात आधी आपलं काय होणार आहे, ग्राउंड होणार आहे. ग्राउंडमध्ये आपण जर क्वालिफाय झालो तरच आपल्याला लेखी परीक्षा देता येईल आणि लेखी परीक्षा दिल्यानंतर मग लेखी परीक्षा आणि ग्राउंड दोघांचे मार्क एकत्रित करून आपलं निकाल लागतो, हे लक्षात घ्या. चला मग या ठिकाणी ग्राउंडमध्ये काय काय बघा, तर ग्राउंडमध्ये मुलांना म्हणजेच पुरुषांना 1600 मीटर धावायचं आहे 5.10 मिनिटांमध्ये, त्यासाठी 20 मार्क आहेत. 100 मीटर धावायचं आहे 11.50 सेकंदामध्ये, त्यासाठी 15 मार्क आहेत. आणि गोळा फेकायचा आहे 7.26 किलोचा, त्यासाठी 15 गुण असणार आहेत आणि 8.5 मीटर तो गोळा गेला पाहिजे. ठीक आहे, अशा पद्धतीने हे किती झाले, हे झाले 50 मार्क. म्हणजेच 50 मार्कांची आपली ग्राउंड किंवा मैदानी चाचणी होणार आहे. महिला उमेदवारांच्या बाबतीमध्ये 800 मीटर धावायचं आहे 2 मिनिट 50 सेकंदामध्ये, त्यासाठी 20 गुण आहेत. 100 मीटर धावायचं आहे 14 सेकंदामध्ये, त्यासाठी 15 गुण आहेत. आणि गोळा फेकायचा आहे 4 किलोचा 6 मीटर, त्यासाठी 15 गुण. असे 50 गुण किंवा 50 मार्क तुम्हाला असणार आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचा जो आपला आजचा विषय आहे, आता ह्या ग्राउंडमध्ये आपल्याला कमीत कमी किती मार्क्स घ्यावे लागतील तर आपण लेखी परीक्षेला पात्र होऊ. तर बघा या ठिकाणी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की शारीरिक चाचणीमध्ये किमान 50% गुण मिळवणारे उमेदवार संबंधित प्रवर्गामधील जाहिरातीत दिलेल्या रिक्त पदांच्या 1/10 या प्रमाणात 100 गुणांच्या लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरिता बोलविण्यात पात्र असतील. म्हणजेच ह्या 50 मार्कांचं जे ग्राउंड आहे, या 50 मार्कांच्या ग्राउंडमध्ये तुम्हाला 50% मिनिमम मार्क पडले पाहिजे. अर्थात 50 पैकी 25 मार्क्स तुम्हाला जर असतील तरच तुम्हाला लेखी परीक्षेला बोलवलं जाईल, हे लक्षात घ्या. आता साहजिक आहे तुम्हाला जर पोलीस व्हायचंच असेल तर तुम्हाला ग्राउंडमध्ये अगदी 50 पैकी 40च्या वरती मार्क घ्यावे लागतील तर तुम्ही मेरिटमध्ये याल. हे मार्क सगळ्यांना पडतात, पण हा नियम आहे की किमान तुम्हाला 50% मार्क मिळणं गरजेचं आहे. म्हणजेच 50 पैकी 25 मार्क. ठीक आहे, त्यानंतर मग तुमची असणार आहे लेखी परीक्षा. लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला 100 प्रश्न सोडवायचे आहेत. यासाठी वेळ आहे 90 मिनिटं. या 100 प्रश्नामध्ये तुम्हाला मराठीचे 25 प्रश्न आहेत, अंकगणित 25 प्रश्न आहेत, बुद्धिमापन चाचणी 25 आणि सामान्य अध्ययन किंवा सामान्य ज्ञान याचे 25, असे 100 प्रश्न 100 मार्कांसाठी वेळ आहे 90 मिनिटांचा. पेपरचं स्वरूप असतं वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूप, म्हणजेच एक प्रश्न आणि 4 पर्याय. योग्य पर्याय फक्त आपल्याला गोल करायचा आहे किंवा टिक करायचा आहे. ठीक आहे, चला आता याच्यामध्ये हा पण इथे पण नियम लागू होतो की उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान 40% गुण मिळवणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेमध्ये 40%पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील. म्हणजेच ह्या 100 मार्कांपैकी तुम्हाला किमान 40% म्हणजेच 40 मार्क्स हे घ्यावेच लागतील तरच तुमचा पुढे मेरिट लिस्टसाठी विचार होईल. म्हणजेच ग्राउंडला 50% मार्क घ्यायचेच आहेत आणि लेखी परीक्षेला किमान 40% मार्क घ्यायचे आहेत तरच आपलं मेरिट लिस्टमध्ये निवडीसाठी विचार केला जाईल. अर्थात यानंतर पुढची प्रक्रिया आहे मग मेरिटनुसार निकाल लागतो. मग आपल्याला जर पोलीस व्हायचंच असेल तर आपल्याला मग लेखी परीक्षेमध्ये किमान 100 पैकी आपण 80-85 प्रश्नांच्या वरती गेलो पाहिजे आणि ग्राउंडमध्ये आपण 50 पैकी किमान 40च्या वरती गेलो पाहिजे, हे नीट लक्षात घ्या. मला कल्पना आहे की ही माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल, मला याची खात्री आहे. पोलीस भरतीच्या योग्य तयारीसाठी इग्नाइट पब्लिकेशनचे सुरेश बारगळ सरांचे आपले हे 2 पुस्तक आहे. हजारो विद्यार्थ्यांना याचा फायदा झालाय. पहिलं पुस्तक म्हणजे पोलीस भरतीचा ट्रिकी ठोकळा, जो की तुम्हाला फक्त 280 रुपयामध्ये उपलब्ध आहे. आणि दुसरं पुस्तक म्हणजे पोलीस भरतीसाठी सामान्य ज्ञान व मराठी यांचं स्पेशल वन लाइनर पुस्तक. हे पुस्तक तुम्हाला फक्त 100 रुपयामध्ये उपलब्ध आहे. त्याच पद्धतीनं पोलीस भरतीच्या परिपूर्ण तयारीसाठी इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून आपण ही एक ऑनलाईन बॅच सुरू केलेली आहे.
या बॅचची फीस फक्त 1199 रुपये आहे आणि इग्नाइट अकॅडमीचे सर्व तज्ज्ञ शिक्षक या बॅचला शिकवतात. त्यामुळे पोलीस होण्याचं तुमचंही स्वप्न असेल आणि मेहनत घ्यायची तुमची तयारी असेल तर तुमच्या मदतीसाठी आणि योग्य गायडन्ससाठी आमची संपूर्ण टीम तुमच्यासोबत आहे. तेव्हा आजच इग्नाइट अकॅडमीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि पोलीस भरतीची ही बॅच जॉईन करा. अधिक माहितीसाठी 8888 99 61 16 या नंबरला संपर्क करा. अशाच प्रकारच्या नवीन माहितीसाठी इग्नाइट अकॅडमीचं हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. इग्नाइट अकॅडमीचं इंस्टाग्राम पेज फॉलो करा. भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.